डोंबिवलीतल्या या संपूर्ण घडामोडींचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राजेश शिंदे यांनी। डोंबिवलीत जलाराम मंदिर परिसरात सशस्त्र दरोडा पडल्यानंतर काल मध्यरात्री पुन्हा एक दरोडा डोंबिवलीत पडला आहे। डोंबिवलीतील याच खोणी गावातील पाटील कुटुंबियांच्या याच घरी काल मध्यरात्री 4 ते 5 सशस्त्र दरोडेखोर शिरले होते। या घरातील मागच्या बाजूच्या खिडकीतून गज कापून त्यांनी पाटील कुटुंबियांच्या घरात प्रवेश केला होता आणि पाहू शकता घरामध्ये कशा प्रकारे सर्व सामान देखील अस्ताव्यस्त केलेलं आहे। पाटील कुटुंबियांमध्ये जे किशोर पाटील आहेत त्यांना इतकं अमानुषपणे मारहाण केली आहे की त्यांचं डोकं फुटलेलं आहे। त्यांच्या कानात स्क्रूड्रायव्हर घुसवून त्यांना अतिशय क्रूरपणे मारहाण केलेली आहे। त्यांच्या पत्नी देखील ज्या आहेत त्यांना देखील अतिशय अमानुषपणे मारहाण केली आहे। त्यांना इतकी मारहाण केलेली आहे की ते अजूनही बेशुद्ध अवस्थेत आहेत। तुम्ही पाहू शकता घरातील ज्या प्रकारे हे जे सर्व सामान अस्ताव्यस्त केलं आहे, घरातील तब्बल 4 लाखांचा मुद्देमाल ज्यामध्ये सोनं आणि रोकड असा मुद्देमाल जे आहे ते दरोडेखोरांनी इथून लंपास केलेला आहे। दरोडेखोर पळून गेलेले आहेत एवढा सगळा प्रकार करून आणि या घटनेमुळे संपूर्ण खोणी गावात एकच खळबळ माजलेली आहे। आणि ही सर्वात विशेष म्हणजे ज्या पोलीस ठाण्यामध्ये मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये काल झी24 ने दाखवून दिलं होतं की कशा प्रकारे पोलीस जे आहेत ते झोपा काढत आहेत, आरामात मस्त झोपत आहेत। त्याच पोलीस स्टेशन पासून काही किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या या खोणी गावात सशस्त्र दरोडा पडल्यामुळे संपूर्ण डोंबिवलीकरांमध्ये पोलीस प्रशासनाविरुद्ध प्रचंड संताप आहे। झी24 साठी राजेश शिंदे, डोंबिवली।